या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय. माणिक बंडोजी इंगळे. राष्ट्रसंत तुकडोजी म्हणून हे प्रसिद्ध. विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी त्यांचा जन्म झाला. 1935 पासून राष्ट्रवृत्ती आणि राष्ट्रनिष्ठा ही त्यांच्यामध्ये होती आणि ती जागृत करणारी स्वरचित भजनं आणि भाषण यांच्याद्वारे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीचं कार्य केलेलं आहे. सुरुवातीची काही वर्ष त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घालवली. नंतर त्यांनी भारत भ्रमण केले आणि देशातील समाज स्थितीचं त्यांनी अवलोकन केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग जागृती घडवण्याचं कार्य त्या ठिकाणी सुरू केलं. तर 1942 साली चले जाव ही जी चळवळ झाली, त्या चळवळीच्या काळामध्ये राष्ट्रभावना जागृत करणारे भजनाचे कार्यक्रम राष्ट्रसंतांनी घेतले. त्यामुळे त्यांना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. पुढे त्यांचा महात्मा गांधींशी घनिष्ठ संबंध आला. त्यांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची आणि श्री गुरुदेव सेवाश्रमाची स्थापना केली. काही काळ ते अखिल भारतीय साधू समाजाचे अध्यक्षसुद्धा होते. याच काळात त्यांनी जपानचा दौरासुद्धा केलेला आहे. ग्रामगीता हा त्यांचा ग्रामनाथाला समर्पित केलेला संस्मरणीय ग्रंथ आहे. तुकडोजींची अभंग रचना विपुल आणि दर्जेदार आहे. याशिवाय त्यांच्या भाषणाचे, त्यांच्या अभंगाचे, हिंदी व मराठी भजनावलीचे विविध संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची सुमारे 40 पुस्तके आहेत. सुबोधता आणि गेयता, त्यांच्या भजनाला साधी सोपी अशी सरळ एक चाल असते, त्याला म्हणतो आपण गेयता. सुबोधता, गेयता या गुणांमुळे राष्ट्रसंतांचे काव्य हे जनसामान्यांपर्यंत जाऊन पोचले आहे. ही जी कविता आहे, या कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या. तर ज्या झोपडीमध्ये कोणताच भेदभाव नाही, परंतु येणाऱ्याला सुख मिळेल अशा त्या झोपडीमध्ये येण्याचं राष्ट्रसंतांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. आर्थिक समता, बंधुभाव अशी ही त्यांची झोपडी म्हणजे लोकशाही समाजवादाचं आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक बनून राहिलेली आहे जणू. तर अशा या झोपडीमध्ये सगळ्यांना येण्याचं आवाहन राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. स्वामित्व तेथ त्याचे, तैसेची येथ माझे, माझा हुकूम गाजे या झोपडीत माझ्या. महाला पुढे शिपाई, शस्त्री सुसज्ज राही, दरकार तीही नाही या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मत जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. महालात चोर गेले, चोरोनी द्रव्य नेले, महालात चोर गेले, चोरोनी द्रव्य नेले, ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. महाले सुखी कुणाही, कुणाला सुख आहे, महाली सुखे कुणाही, चिंता सदैव राही, झोपेत रात्र जाई या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा,
कोणावरीही न बोजा या झोपडीत माझ्या, येता कधी न कामा या झोपडीत माझ्या. कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, चित्तात अन्य रामा शब्दी उदंड प्रेमा, येता कधी न कामा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. वाडे महाल राणे केले अनंत जाने, वाडे महाल राणे केले अनंत जाने, तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. तुकड्या म्हणे स्फुरावी पायी माझ्या रमावी, तुकड्या मती स्फुरावी पायी तुझ्या रमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. अशा प्रकारे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कविता या झोपडीत माझ्या, अतिशय साधी सोपी सरळ चाल आहे, अतिशय गोड अशी ही कविता आहे. कवी असं म्हणतात की राजाला त्याच्या महालामध्ये जे सौख्य नसेल मिळालं ते सगळं सौख्य, ते सगळं सुख माझ्या या झोपडीमध्ये प्राप्त होते आहे. महालामध्ये मऊ बिछाने असतील, मोठे मोठे झुंबर हंड्या वगैरे असतील. माझ्या झोपडीत मात्र इथे जमीनच आहे. इथे कसं आहे, माझ्या झोपडीमध्ये भूमीवरी पडावे, शांतपणे मस्त, आणि ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे. नामाचं नामस्मरण करत करत इथे आराम करावा. स्वामित्व तेथ त्याचे, वर प्रभूचं स्वामित्व, त्याचप्रमाणे इथे या झोपडीमध्ये माझं स्वामित्व आहे. इथे माझा हुकूम चालतो, माझ्या झोपडीत माझाच हुकूम चालतो. महालापुढे तरी कसं शिपाई, हातामध्ये शस्त्र वगैरे घेतलेले सैनिक असे उभे असतात, त्यांच्या परवानगीने आतमध्ये जावं लागते. पण या माझ्या झोपडीमध्ये कोणताही दरकार नाही, कोणालाही विचारायची गरज नाही. कोणीही या, कोणाला जे पाहिजे ते करा, कोणीही आराम करा, अशी माझी ही झोपडी. जाता तया महाला मत जाव शब्द आला, भीती न या वयाला या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत म्हणतात महालामध्ये जाताना तरी त्या महाला पुढच्या सशस्त्र सैनिकांची आपल्याला परमिशन घेऊन जावं लागते. माझ्या झोपडीमध्ये तसं काही नाही आहे. मत जाव हा शब्द इथे नाहीच आहे. ज्याला यायचं आहे त्यांनी यायचं, न भीता यायचं, अशी ही माझी झोपडी आहे. महालामध्ये चोर आहे, एवढे सगळे सैनिक असल्यावरही तिथे चोऱ्या होतात, द्रव्य चोरून नेल्या जाते. पण इथे तसं काहीही नाही. माझ्या या झोपडीमध्ये तसं काहीही नाही. पहारे नाही, तिजोऱ्या नाही, त्याच्यामध्ये चोऱ्या नाही, काहीच नाही. माझ्या या झोपडीच्या दाराला तर दोऱ्यासुद्धा बांधलेल्या नाही, कोणती अडगळ नाही, कुलूप नाही, किल्ली नाही, दोरीनी सुद्धा ते दार बांधलेलं नाही. सत्ताड उघडं आहे ते सगळ्यांसाठी, सगळ्या येणाऱ्यांसाठी, अशी ही माझी झोपडी आहे. महाली सुखे कुणाही चिंता सदैव वाही. महालामध्ये इतके सुखोपभोग आहे. मऊ नरम गाद्या आहे, मंद हवा आहे, सुगंधी वातावरण आहे, श्यामदाने त्याच्यामध्ये मंद प्रकाश तेवतो आहे, वारा घालायला दासी आहे. पण तरीही त्या महालामध्ये झोपणाऱ्या लोकांना चिंता काही झोपू देत नाही. पण माझ्या झोपडीमध्ये मात्र रात्र ही शांततेने झोपण्यातच जाते. असं सुख महालापेक्षा सुद्धा जास्त माझ्या झोपडीमध्ये आहे. आणि म्हणून येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कुणावरही न बोजा या झोपडीत माझ्या. ज्याला यायचं आहे त्यांनी आनंदाने या, ज्याला जायचं आहे त्याला जा, पण येताना कोणताही बोजा, ताण तणाव इथे माझ्या झोपडीमध्ये तुम्हाला आढळणार नाही. अशी ही माझी झोपडी. चित्तात अन्य रामा शब्दी उदंड प्रेमा. मनामध्ये सदैव राम राहू द्या आणि मनामध्ये शब्दावर म्हणजे शब्दी उदंड प्रेमा, शब्दावर प्रचंड प्रेम असू द्या. येती कधी न कामा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे. कवी म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात, पाहुनी सौख्य माझं. हे सुख पाहून स्वर्गाचा राजा इंद्र, देवेंद्र, जो देवांचा राजा इंद्र देवेंद्र, तो सुद्धा लाजतो. आणि कारण इतकी शांती समाधान माझ्या झोपडीमध्ये नांदते,
ते पाहून देवांचा राजा देवेंद्र हा सुद्धा लाजतो आणि वाडे महाल मोठे मोठे राजवाडे ज्यांनी निर्माण केले तो माझ्या झोपडीमध्ये मात्र सुखाने राहतो. तुकड्या मतीस पुरावी. तुकडोजी महाराज म्हणतात की तुकड्याला अशीच चांगली चांगली बुद्धी सुचू दे की जेणेकरून माझी मती माझं मन हे सदैव तुझ्या चरणी रमावं आणि तुझी मूर्ती पाहत पाहत माझं आयुष्य जावं. तुझी मूर्ती माझ्या या झोपडीमध्ये, माझ्या या शरीराच्या माझ्या या मंदिरामध्ये, माझ्या या देशामध्ये किंवा माझ्या या झोपडीमध्ये तुझी मूर्ती ही सदैव राहावी, सदैव तुझी कृपादृष्टी माझ्यावर राहावी आणि या तुकड्याला तू अशी बुद्धी दे, अशी मती दे, अशी बुद्धी दे की जेणेकरून तुझ्याच पायी त्याचं मन रमेल. आणि असा हा सर्वांना घडविणारा निर्मिक देव राम कृष्ण जे काही असेल तर तो सुद्धा माझ्या झोपडीमध्ये रमतो. कारण या झोपडीमध्ये सुख शांती समाधान हे सगळं नांदतं. इथे रात्रीची शांत झोप लागते. कोणतेही ताणतणाव नसतात, कोणतेही पहारेकरी नसतात, कोणाला इथे आडकाठी नाही, मत येऊ नका वगैरे हे नियम अटी असं काहीही नाही. कोणीही या कोणीही राहा, कोणावरही कसलाही बोजा नाही. तर अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही झोपडी ज्याचं सुख पाहून आता तो इंद्रांचा राजा देवेंद्र त्याला कशाची कमतरता आहे, पण त्यालासुद्धा लाज वाटते की अरे किती छान आहे, इथे आपल्याकडे हे नाही आहे, म्हणजे त्यालासुद्धा हेवा वाटावा अशी ही झोपडी. तर अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एक आर्थिक समता बंधुभाव ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये. आणि तसं जर असतं तरच मग ही जी झोपडी आहे ही त्यांच्या स्वप्नाप्रमाणे अशी झाली असती. तर अशा प्रकारे लोकशाही समाजवादाचं सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही झोपडी, त्यांची ही कविता या झोपडीत माझ्या अतिशय महत्त्वाची. तुम्ही मुळातून कविता वाचा, पुस्तकातून हा अर्थ तुम्ही ऐका आणि वारंवार ऐका. शुभेच्छा.